या मागे काही षडयंत्र रचलेलं आहे की जाणून बुजून या नागरिकांना वेठीस धरायचं की काय. 2-3 दिवस पाणी येतं, जर आपण यंत्रणेत बिघाड म्हणायचं आहे तर त्यावेळेस पाणी येतं आणि नंतर परत ते पाणी निघून जातं. मग हा कोण नेमकं कोणी जाणून बुजून खोडसळपणा करतोय की या नागरिकांना वेठीस धरून कोणाचं तरी महत्व वाढवायचं काम चाललंय, याचाही शोध घेतला पाहिजे. राजकीय उदासीनता आणि प्रशासनाने जो हलगर्जीपणा चालवलाय, जाणून बुजून या ठिकाणी या नागरिकांना वेठीस धरल्या जात आहे. एक कसपटासारखी वागणूक या ठिकाणी आमच्या या माय माऊलींना दिल्या जाते. त्यांच्या भावनाही कोणी समजून घेत नाही, समस्याही सोडून घेत नाही. रस्त्यांचे लाईटीचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेच, परंतु ही रोजची जी गरज आहे पाण्याची, ही अत्यंत गरजेची असताना या ठिकाणी मागे नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी येऊन पाहणी करून तात्पुरता शब्द देता आणि निघून जाता आणि अधिकारी वेगवेगळ्या त्यांच्या डिपार्टमेंटवरती लोटतात. कोण म्हणतं तांत्रिक विभागाच्या अडचणी, कोण म्हणतं पाणी पुरवठ्याची अडचणी. असं करून तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं 1-2 दिवस नाटक करता, 2-4 दिवस पाणी सोडता, परत आहे तीच परिस्थिती करताय.